झी 24 तास एक पाऊल पुढे। क्रिकेटचं महायुद्ध आपण पाहतोय। भारत पाकिस्तान भारत पराभवाच्या छायेत दिसतोय। कोलकाता वनडेत चांगल्या सुरुवातीनंतर टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोसळली। वीरेंद्र सहवाग आणि गौतम गंभीरनं पहिल्या विकेटसाठी 42 रन्सची ओपनिंग टीम इंडियाला करून दिली होती। मात्र जुनैद खानच्या बॉलिंगवर गौतम गंभीर 11 रन्सवरती क्लीन बोल्ड झाला आणि भारतीय बॅट्समनचा तू चल में आयाचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू झाला। यानंतर विराट कोहली 6 रन्सवर, सहवाग 31 रन्सवर आणि युवराज सिंग 9 रन्सवरती आउट झाले, तर सुरेश रैनाही 18 रन्सवरती आउट झाला। यानंतर अश्विनलाही फारशी कमाल करता आली नाही आणि तोही पॅव्हिलियनमध्ये परतला। आता टीम इंडियावर दुसरी वनडे गमावण्याची वेळ आली आहे। महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जाडेजा हे दोन शेवटचे बॅट्समन टीम इंडियाचे सध्या टीम इंडियाची खिंड लढवत आहे। पुन्हा एकदा चर्चा करूयात। आमचे क्रीडा प्रतिनिधी अमर काणे आपल्या संपर्कात आहेत। अमर, आज पुन्हा एकदा भारतीय बॅट्समननी निराशा केली आहे। भारतीय बॉलर्सनी सुरुवात जरी खराब झाली असली भारतीय बॉलिंगची विशेषतः, मात्र त्यानंतर त्यांनी पाकिस्तानच्या स्कोरवरती एक चांगला दबाव ठेवला होता आणि जास्त रन्स येऊ देत नव्हते। मात्र आता बॅट्समननी पुन्हा एकदा निराशा केली आहे। भूषण, बॅट्समननी हाराकिरी केली असंच म्हणू शकतो आपण। आणि सध्या तरी असं एक चित्र दिसत आहे की पाकिस्तान विरुद्ध ईडन गार्डनवर भारताची जी पराभवाची मालिका आहे ती काही खंडित होताना दिसत नाही। परत एकदा पाकिस्तानची टीमच आता वरचढ दिसत आहे। भारताचे 4च बॅट्समन राहिले, फारच कमी शक्यता आहे आता जी काही मदार आहे ती फक्त केवळ आणि केवळ कॅप्टन धोनीवर, कारण की तो फॉर्मात आहे। पण फार कमाल करावी लागणार, कारण की आता जाडेजा आणि धोनी काय कमाल करतात त्यावरच सर्व काही निर्भर आहे। पण सध्या मॅचमध्ये जे चित्र दिसत आहे पाकिस्तानची टीम पूर्णपणे वरचढ दिसते आहे आणि पूर्ण मॅचवर त्यांचंच वर्चस्व राहिलं आहे। मॅचची सुरुवात जी झाली त्यांची जबरदस्त ओपनिंग झाली, नंतर भारतीय बॉलर्सनी कमबॅक केला, पण परत एकदा भारतीय बॅट्समननी हाराकिरी आजच्या मॅचवर भारताच्या पराभवाकरता कारणीभूत ठरू शकते। भूषण, अगदी खरं आहे, हाराकिरीच याला म्हणता येईल अमर, फक्त आणि फक्त कारण सुरुवात बरी झाली होती असं आपण म्हणूयात। 42 रन्सची ओपनिंग मिळाली होती, मात्र आज सहवाग आणि गंभीर दोघंही चाचपडत खेळताना दिसत होते, कुठेही कॉन्फिडन्स दिसत नव्हता। भूषण, एक अनुभवाची जी कमतरता जी म्हणतात ना, सचिन तेंडुलकर नसल्याचा जर सगळ्यात मोठा फटका जो काय आता जाणवतो आहे टीमला ते आता लक्षात येईल, कारण की वारंवार भारतीय टीम जी ढेपाळते आहे किंवा भारताकडून मोठे स्कोअर्स येत नाहीत ते वारंवार दिसून येत आहे। आणि सचिन सारखा जो अनुभव असतो किंवा तो अनुभव जो शेअर करतो त्यामुळे बॅट्समन्सला सुद्धा एक कुठेतरी प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते आणि मोठी खेळी करण्याकरता। आणि आजच्या मॅचमध्ये सुद्धा सुरुवातीपासून जो दिसून आलं वास्तविक गंभीर आणि सहवाग अनुभवी प्लेयर्स आहे, पण ते सुद्धा चाचपडत होते। याला क्रेडिट जे दिलं पाहिजे ते आपण तेवढंच पाकिस्तानी बॉलर्सला सुद्धा अतिशय अचूक टप्प्यावर बॉलिंग करताय आणि नेहमीच वैशिष्ट्य राहिलं आहे पाकिस्तानच्या बॉलर्सचं सुद्धा की ते मॅच विनर्स ठरलेले आहे। भूषण, अगदी खरं, आणि खरं तर अमर या पूर्ण सिरीजमध्ये आपण बघतोय पाकिस्तानचे काही नवीन बॉलर्स आलेत, इरफान असेल, जुनैद असेल, या दोघांनी कमाल केली आहे। भारतीय बॅट्समनला त्यांच्या माऱ्याला सामोरं जाणं प्रचंड कठीण जात आहे। भूषण, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पाकिस्तानमध्ये नेहमीच एक टॅलेंट, युवा टॅलेंट जे बॉलर्स ते आले आहे, कारण की त्यांच्यासमोर आयडॉल्स जे आहे वसीम अक्रम किंवा इम्रान खान असे राहिलेले आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे एक फार स्ट्रगल करावं लागतं। भारतामध्ये एखादा युवा बॉलर्स आला की लगेच आपण युवा बॉलर्स किंवा बॅट्समन आला की लगेच तो त्याचा वावर बदलतो, त्याची वागणूक बदलते आणि तो एकदम थोडा हवेत वावरायला लागतो। असं म्हणताना जरा वाईट वाटतंय, पण हे वास्तव आहे। पण पाकिस्तानमध्ये तसं नसतं, त्याला पहिले स्वतःला सिद्ध करावं लागतं, त्यानंतरच त्याच्याकडे कुठेतरी लक्ष जातं आणि त्याचं कुठेतरी नाव होतं। त्यामुळे एक पाकिस्तानी बॉलर्स एक कठोर परिश्रम घेऊन येतात आणि त्यांच्यासमोर जे आयडॉल्स असतात, भारतात जे आयडॉल्स असतात ते नेहमीच सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली किंवा सुनील गावस्कर हे असतात। कोणाला श्रीनाथ आठवत नाही किंवा कपिल देव कोणाला होऊ इच्छित नाही, प्रत्येकाला जो मैदानात युवा प्लेयर्स येतो त्याला सचिन तेंडुलकरच व्हायचं असतं। त्यामुळे एक पाकिस्तानकडे नेहमीच बॉलर्सची खाण निर्माण झाली आहे किंवा बॉलर्स निर्मिती जास्ती झालेली आहे, त्या दृष्टीने भारतात कमी झालेली आहे। भूषण, खरं, आणि त्याचाच परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतोय। भारताचा बॉलिंग अटॅक अजिबात मजबूत दिसत नाही, कुठेच मजबूत दिसत नाही। भारताची बॅटिंग ढेपाळलेली दिसते, एक टीम म्हणून आवर एकसंध वाटत नाही कुठेच। त्याच्याविरुद्ध पाकिस्तानची टीम प्रचंड एकसंध वाटते। भूषण, अजून एक सगळ्यात पाकिस्तानची एक संघ वाटणं अजून एक महत्त्वाचं, ते भारतात खेळत आहे आणि भारताविरुद्ध खेळत आहे। पाकिस्तानची टीम नेहमी भारताविरुद्ध खेळताना एक दिलाने खेळत असते आणि जे असतात त्यांना फक्त आणि फक्त विजय हवा असतो। आणि पाकिस्तानची टीम या पूर्ण सिरीजमध्ये बघायला गेल्यास अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याचंच क्रेडिट त्यांना मिळत आहे। भूषण, अगदी खरं आहे, आणि त्या चांगल्या कामगिरीचंच फळ त्यांना मिळतंय। आजही जवळपास ही मॅच त्यांनी जिंकल्यात जमा आहे। ईडन गार्डनवरचा भारतीय पराभवांचा सिलसिला अजूनही सुरूच राहणार असं दिसतंय। आज अमर, आपण बघितलं तर पाकिस्तानच्या बॅट्समननी जबरदस्त कामगिरी केली, विशेषतः नासिर जमशेदनी मागच्या मॅचमध्ये पण जबरदस्त कामगिरी केली होती। आजही त्यांनी सेंचुरी लगावली, जबरदस्त फॉर्मात आहे नासिर।
भूषण, नासिर जमशेद विरुद्ध टीम इंडिया अशीच लढत सुरू आहे असं लक्षात येतं, कारण की गेल्या तिन्ही मॅचेसमध्ये भारताविरुद्ध त्यांनी सेंचुरी लगावलेल्या आहे. यापूर्वीची एशिया कपची जी मॅच होती त्या मॅचमध्ये सुद्धा नासिरने सेंचुरी लगावलेली आहे आणि अतिशय युवा टॅलेंट, अतिशय जबरदस्त असा बॅट्समन आणि त्याने सिद्ध करून दाखवल्या गेल्या 2 सलग मॅचमध्ये सेंचुरी मारणं. ज्या मॅचमध्ये प्रचंड दडपण असतं, दबाव असतो, अशा मॅचमध्ये त्याने या सेंचुरी लगावल्या. भूषण, अगदी खरंय. त्याचबरोबर पाकिस्तानची ओपनिंग पण खूप जबरदस्त झाली आणि त्यामुळे कुठेतरी पाकिस्तानला 250 रन्सपर्यंत मजल मारता आली यामध्ये. भूषण, एक सुरुवातीला असं वाटत होतं कुठेतरी, कारण की ज्या पद्धतीने एक ओपनिंग मिळाली होती पाकिस्तानला, त्यानंतर वाटत होतं की पाकिस्तान कुठेतरी 300 रन्सचा टप्पा पार करतं की काय. पण त्यानंतर भारतीय बॉलर्सनी चांगला कमबॅक केला, पाकिस्तानला 250 रन्समध्ये रोखलं आणि एक संधी भारतीय टीमकरता सुद्धा निर्माण केली होती. पण त्यानंतर आपण पाहतोच आहे की बॅट्समनने त्याच्यावर पाणी फेरलेलं आहे 250 रन्सवर रोखल्यानंतर. पण पाकिस्तानला ज्या पद्धतीने ओपनिंगची गरज होती त्याच पद्धतीने नासिर जमशेदनी विशेष करून कामगिरी करत एक पाकिस्तानला एक जबरदस्त अशी ओपनिंग दिली असं आपण म्हणू शकतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.